कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाळ गाई म्हैशींना सकस सुका चारा उपलब्ध व्हावा या उद्देशानं गोकुळ संघानं जागतिक बँकेचे 100% अनुदान आणि NDDB यांच्या सहयोगातून 7 डिसेंबर 2018 रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी इथे चारा वीट प्रकल्प सुरू केला होता. 10 कोटी रुपयांचा हा प्रकल्प प्रतिदिन 12 मेट्रिक टन TMR मॅश आणि चारा विटांचे उत्पादन घेत असे. TMR सुक्या चाऱ्याच्या दैनंदिन वापरामुळे गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आणि त्याचबरोबर दुधाची गुणवत्ताही सुधारली. दूध उत्पादकांची TMR चाऱ्याची वाढती मागणी आणि त्यानुसार पुरवठा करणे हे गोकुळ संघासाठी आव्हान होतेच. म्हणून एप्रिल 2024 पासून 25 किलो पॅकिंगमध्ये TMR मॅशचे उत्पादन सुरू केले आणि TMR चारा प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला मान्यता देत 40 मेट्रिक टन दैनंदिन उत्पादनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तसेच NDDBचे तांत्रिक मार्गदर्शन घेत हा अद्ययावत प्रकल्प आता कार्यान्वित होत आहे.